Hello, once again, welcome. This is Advocate Preeti Patwa here. Now, from the chapter of Accountancy for Lawyers, we are going to deal with the topic of types of cash book. बघा, बिझनेस मध्ये बरेचसे ट्रान्झॅक्शन्स होत असतात. सगळे ट्रान्झॅक्शन जर एकाच बुक मध्ये रेकॉर्ड केले तर कन्फ्युजन क्रिएट होईल. म्हणून बिझनेसचे जे डिफरंट ट्रान्झॅक्शन्स असतात, ओके, कॅश, सेल, रिटर्न एक्सेट्रा, ते सगळे वेगवेगळे ट्रान्झॅक्शन वेगवेगळ्या बुक मध्ये रेकॉर्ड करतात आणि ते बुक्स काय कॉल केले जातात तर सबसिडरी बुक्स कॉल केले जातात. आउट ऑफ द सबसिडरी बुक, ओके, बिझनेसच्या त्या आउट ऑफ सबसिडरी बुक ज्या बुक मध्ये कॅश ट्रान्झॅक्शन्स ना रेकॉर्ड केले जाते, कॅश ट्रान्झॅक्शन्स ना रेकॉर्ड केले जाते, त्याला काय म्हणतात सांगा तर कॅश बुक असं कन्सिडर करतात. सो देअरफॉर वी आर गोइंग टू डील विथ द व्हेरियस टाइप्स ऑफ कॅश बुक. कुठले कुठले आहेत बघा. मग सिंपल कॅश बुक आहे हा. त्याच्यानंतर काय सांगा, कॅश बुक विथ कॅश अँड डिस्काउंट कॉलम एक आहे हा. आणि काय सांगा तर कॅश बुक विथ द कॅश बँक अँड डिस्काउंट कॉलम आहे. सो हे तिन्ही टाइप ऑफ कॅश बुकची कन्सेप्ट एव्हरीथिंग वी आर गोइंग टू सी इन अ डिटेल. आय विल शेअर द स्क्रीन विथ ऑल ऑफ यू अँड विल डील इन डिटेल विथ दिस पर्टिक्युलर क्वेश्चन. हा बघा काय लिहिलं. रोमन वन इंट्रोडक्शन. In most business transaction relate to the receipt of cash, payment of cash, sale of goods, purchase of goods, वेगवेगळे transaction असतात. Okay. So it is convenient to have the separate book for each class of a transaction. One for the receipt, payment of the cash, one for a purchase of good, one for a sale of goods. सगळ्यासाठी वेगवेगळे बुक्स असतात. These books are called as a subsidiary book म्हणतात त्याला. आणि त्याचा एक प्रकार म्हणजे कॅश बुक आहे. Cash book is a subsidiary book which record the receipt and payment of the cash. With the help of a cash book, cash and bank balance can be checked at any point of a time. तुम्ही cash book च्या मदतीने cash काय करू शकता तर चेक करू शकता. रोमन 2 करायचं. व्हॉट इज कॅश बुक? कॅश बुक सर्व्स ड्युअल रोल ऑफ द लेजर अँड जर्नल. लेजर जर्नल दोन्हीचा रोल एकत्र कशात प्ले होतो कॅश बुक मध्ये. कॅश बुक इज द अकाउंट हा विच कीप ट्रॅक ऑफ ऑल द कॅश ट्रान्झॅक्शन ऑफ द बिझनेस. हा, बिझनेसच्या सगळ्या कॅश ट्रान्झॅक्शनचा रेकॉर्ड ठेवणारं बुक म्हणजे कॅश बुक आहे. लेजरचा तो भाग असतो. इट्स अ पार्ट ऑफ लेजर बिकॉज of the enormously large amount of the cash transaction in a typical business. This cash account is maintained as a separate book known as a cash book. हा, मोस्टली ज्यांच्याकडे मोठे कॅश ट्रान्झॅक्शन असतात ते सेपरेट बुक ठेवतात कॅश बुक म्हणून. कॅश बुक इज ऑल्सो बुक ऑफ ओरिजिनल एंट्री. ओके. सो कॅश बुक कन्सिस्ट ऑफ अ कॅश अकाउंट अँड बँक अकाउंट. हा, कॅश अकाउंट काय सांगा तर असेट अकाउंट किंवा रिअल अकाउंट आहे. दस एनी इन्क्रीज इन कॅश और बँक अकाउंट काय झालं सांगा. एनी इन्क्रीज इन अ कॅश और अ बँक अकाउंट इज अ डेबिटेड टू द अकाउंट आणि एनी डिक्रीज इन द कॅश और अ बँक अकाउंट काय होईल सांगा तर तुमच्या अकाउंटला क्रेडिट होईल तिथं. ओके. कॅश बुक ऑलवेज शोज द डेबिट बॅलन्स काय करते तर शो करत असते. हा रोमन 3 करायचा मूळ मुद्दा आपला. टाइप्स ऑफ कॅश बुक. हा, पहिला काय बघा टाइप ऑफ कॅश बुक. आता सिंगल कॉलम कॅश बुक आहे तिथं. सिंगल कॉलम कॅश बुक रेकॉर्ड ओनली कॅश रिसिट अँड पेमेंट. It has only one money column on each of the debit and credit side of the cash book. Single column cash book काय सांगा. It record only receipt and payment. It has only one column money column आहे तिथं on each of the debit and credit side. दोन्ही साईडला फक्त एकच कॉलम आहे. All the cash receipts are entered on the debit side and cash payment on the credit side. लक्षात येत आहे. कॅश रिसिट हा डेबिट साईडला आणि कॅश पेमेंट कुठं तर क्रेडिट साईडला असते. A simple cash book is prepared like any ordinary account. Receipt are recorded in the debit side and the payment are recorded in the credit side of the cash. So while writing a single column cash book, following points should be kept in the mind. काय काय बघा ह्याला स्मॉल एबीसीडी करा तुम्ही. ए काय केलं बघा. द पेज ऑफ द कॅश बुक आर वर्टिकली डिवायडेड इनटू द टू इक्वल पार्ट. ओके. लेफ्ट साइड is recording receipt and right side is recording the payment. Then दूसरा मुद्दा बघा. Being the cash book with the balance brought forward from the preceding year period or what we start, it appear at the top of the left side two balance and two capital असं लिहिलेलं असते वरती. Then record the transaction in order of the date. Date wise transaction record करा. नंतर डी बघा. If the amount of the cash is received on the account, the name of the account is entered in the particular column by the word to. अकाउंट काय झालेले सांगा रिसीव्ह झाली असेल तर टू वर्ड लिहून ऑन द लेफ्ट हँड साइड ऑफ द कॅश बुक लिहायचं आहे.
आणि बरोबर उलट बाय. इफ द अमाऊंट इज अ पेड ऑन अकाउंट, हा अकाउंट वरती तुमची अमाऊंट पे झालेली आहे तर मग कुणाकडून पे केली झालेली आहे, बाय. हा द नेम ऑफ द अकाउंट इज रिटन विथ द पर्टिक्युलर कॉलम बाय द वर्ड बाय on the right hand side of the cash book. Okay, it should be balanced at the end of the given period. End of the given period ला मग ते बॅलन्स झालेलं असायला पाहिजे. डबल कॉलम कॅश बुक, हा पुढचं बघा. अ डबल कॉलम कॅश बुक or a two column cash book is a one which consists of the two separate column on the debit side as well as the credit side for recording cash and discount. हा दोन कॉलम कॅशबुक मध्ये काय सांगा तर प्रत्येक साईडला, क्रेडिट साईडला डेबिट साईडला दोन कॉलम आहेत, एक कॅश साठी आणि एक डिस्काउंट साठी. इन अ मेनी कन्सर्न इट इज अ कस्टमरी फॉर द ट्रेडर टू अलाउ or to receive small allowance of or against the dues. These allowances are made for the prompt settlement of the account. Okay, in certain business almost all the receipt of payment are accompanied by the discount. Payment is followed by काय असतं सांगा, दिलेलं डिस्काउंट, घेतलेलं डिस्काउंट. हा and in order to avoid unnecessary posting separate column in a cash book or withdrawal list to record discount received or allowed. त्यामुळे वेगळं परत काहीतरी करण्यापेक्षा तिथंच कॅशबुक मध्ये एक सेपरेट कॉलम ऍड करून टाकायचं, दिलेलं डिस्काउंट आणि घेतलेलं डिस्काउंट. हा दिस डिस्काउंट कॉलम और मेमोरंडम कॉलम ओनली, they do not form the discount account. The discount column on the debit side of the cash book will record discount allowed. डेबिट साइडचं दिलेलं डिस्काउंट असेल आणि ऑन द क्रेडिट साइड काय असेल सांगा, डिस्काउंट रिसीव केलेलं असेल. ओके, अ टू कॉलम कॅश बुक रेकॉर्ड डिस्काउंट अलाउड अँड डिस्काउंट रिसीव अलॉंग विथ द कॅश पेमेंट अँड कॅश रिसीट. हा आता पुढे बघा काय लिहिलं आहे, थ्री कॉलम कॅश बुक मध्ये काय लिहिलं आहे. अ थ्री कॉलम कॅश बुक और अ ट्रिपल कॅश बुक इज वन which there are three column. Okay, on each debit and credit side. One is used to record the cash transaction, the second is used to record the bank transaction, and there is a third used to record the discount received and paid. त्यामुळे काय होईल सांगा तिथं तर कॅश बुक तीन कॉलम मध्ये. हा कुठले तीन कॉलम आहेत सांगा, कॅश, bank and discount. Cash, bank and discount. When a trader keep a bank account, it becomes necessary to record the amount deposited into the bank. ट्रेडर ज्या वेळेला बँक अकाउंट ठेवतो तर त्याच्या बँकेत किती अमाऊंट आहे त्याचं रेकॉर्ड आणि ती इथनं किती अमाऊंट वेळोवेळी काढली, विड्रॉल फ्रॉम इट. In this purpose, one additional column is added on each side of the cash book. One of the main advantage of the three column cash book काय सांगा तर it is helpful for a businessman since it reveals the cash and bank deposit at a glance. तुम्हाला ऍट अ टाइम कळते की कॅश हातात किती आहे, बँकेत डिपॉझिट किती आहे. दोन्ही गोष्टी ऍट अ टाइम कळतात तिथं. ओके, बघा त्यातलाच एक छोटासा पॉइंट आहे तो, रायटिंग थ्री कॉलम कॅश बुक. ओके, कसं लिहितात, ओपनिंग बॅलन्स. पुट द ओपनिंग बॅलन्स ऑन अ कॅश इन हँड and cash at the bank on the debit side in the cash book and bank column. If the opening balance is the credit balance, then it will be put in the credit side of the cash book in the bank column. ओपनिंग बॅलन्स तुमचा क्रेडिट असेल तर तो क्रेडिट साईडला टाकला जाईल. मग वेळोवेळी काय कॅश हातात आली किंवा चेक आला वगैरे, चेक और कॅश रिसिव्ड. ओके, इफ द चेक इज रिसिव्ड फ्रॉम एनी पर्सन and is paid into the bank on the same date, it will appear कुठे सांगा तर ऑन द डेबिट साइड ऑफ द कॅश बुक टू अ पर्सन, कुणाला चेक दिलेला त्याच्या नावे. द अमाऊंट विल बी शोन इन द बँक कॉलम, किती अमाऊंट कुठे ती बँक कॉलम मध्ये जाईल. इफ द चेक इज रिसिव्ड is not deposited in the bank on the same date, then amount will appear कुठे सांगा तर कॅश कॉलम मध्ये. कॅश रिसिव्ड विल बी रेकॉर्डेड इन द युजुअल मॅनर कुठे सांगा तर कॅश कॉलम मध्ये तिथं. पेमेंट बाय चेक or check or a cash काय असेल ते. When we make a payment by check, this will appear on the credit side. Okay, by a person कुणाकडून केलेला and the amount in the bank column, किती अमाऊंट आहे ती बँक कॉलम मध्ये टाकायची. If the payment is made in a cash, will be recorded in a usual manner in the cash column. जर पे possible. सो बघा तुमच्या लक्षात आलं काय, तर इथे आपण कॅश बुक म्हणजे असं बुक ज्याच्यामध्ये कॅश ट्रान्झॅक्शन सगळे काय केले जातात तर रेकॉर्ड केले जातात. आणि या कॅश बुकचे काय तर तीन प्रकार आहेत. फर्स्ट बघा काय, कुठले तीन प्रकार आहेत बघा कॅश बुकचे, लक्षात आले तुम्हाला. सिंपल कॅश बुक आहे, म्हणजे त्याच्यात एकच क्रेडिट डेबिट दोन्ही बाजूला एक एक कॉलम असेल. दुसरं कॅश बुक विथ काय आहे बघा तिथं तर कॅश आणि डिस्काउंट कॉलम, ज्याच्यामध्ये क्रेडिट डेबिट दोन्ही बाजूला काय असेल तर दोन दोन कॉलम असतील, एक कॉलम कॅशचं कॉलम आणि दुसरं कॉलम डिस्काउंटचं कॉलम.
आणि तिसरं कॅशबुक विथ कॅश, बँक आणि डिस्काउंट. इथं काय असेल सांगा, तर 3 कॉलम असतील तिथं. ओके, सो बाय द वे कॅशबुक आणि कॅशबुकचे टाइप संपलेले आहेत. आय होप यू अंडरस्टूड. इफ यू हॅव एनी डाऊट यू कॅन आस्क मी.